प्राध्यापक लक्ष्मण हाके सर आपल्याबरोबर आहेत. सर काय सांगाल, ओबीसी आरक्षणाचा लढा आपला सुरू आहे, परंतु या ठिकाणी जे आहे ते पुण्यामध्ये असंख्य दंगली हे झालेले आहेत, हत्या प्रकरणं झाले आहेत. या प्रकरणी अजित पवार त्या ठिकाणी आहेत. असे प्रकार जर बीडमध्ये घडले तर धनंजय मुंडेंना राजीनामा मागितला जातो, परंतु अजित पवारांना राजीनामा मागितला जातात. त्यावर काय प्रतिक्रिया आपली? बघा, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गेल्या कित्येक वर्षापासून या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आहेत. अजितदादा पवार, तुम्ही पुण्याचे पालकमंत्री असताना पुणे शहरामध्ये किती मोठ्या प्रमाणात हत्या घडतात. पुणे शहरामध्ये कोयता गँग, पुणे शहरामध्ये चड्डी बनियन गँग, पुणे शहरामधल्या रिअल इस्टेटच्या माध्यमातून होणाऱ्या हत्या, त्याचबरोबर हुंडाबळी, कितीतरी प्रकरणं आहेत. अजितदादा पवारांनी यामध्ये पालकमंत्री म्हणून पुण्याचे त्यांनी लक्ष घातलं पाहिजे. एखाद्या नेत्याला वेगळा न्याय आणि पुण्यामध्ये वेगळा न्याय, हे असं कुणी सांगितलं आहे? ह्याचं आत्मपरीक्षण झालं पाहिजे. दुसऱ्याचं ते कार्ट आणि माझा तो बाब्या, हा न्याय इथल्या महाराष्ट्राचं राज्य चालवणाऱ्या राज्यकर्त्यांनी बाळगू नये. पवार कुटुंबीय मराठा आंदोलनाला रसद पुरवत आहेत, तसंच उद्धव ठाकरेंचे 10-15 आमदार देखील या आंदोलनासाठी रसद पुरवत आहे असं देखील तुम्ही म्हणले, त्याबद्दल काय सांगाल? अहो, पवार फॅमिलीनी, त्यांच्या आमदार खासदारांनी या जरांगे पाटलाच्या बेकायदा मागण्याला सपोर्ट केला. महाराष्ट्र अराजकतेच्या उंबऱ्यावर आणून ठेवण्याचं काम पवार फॅमिलीनी केलं आहे. आणि पवार फॅमिलीतला एक मेंबर सत्तेमध्ये असतानासुद्धा, तुम्ही विरोधामध्ये असता तर एक वेळ तुमचं समजून घेतलं असतं, पण सत्तेमध्ये बसून ज्या देवेंद्र फडणवीसांच्या मांडीला मांडी लावून बसणारे अजितदादा पवार आणि त्याच देवेंद्र फडणवीसांची आयमाई काढणारे जरांगे आणि त्याच जरांगेंना पाठिंबा देणारी ही पवार फॅमिली, हे वर्तुळ आहे. सत्तेच्या बाहेर हे राहिले की महाराष्ट्र अस्वस्थ होतो, महाराष्ट्रामध्ये अराजक निर्माण होतं. हे महाराष्ट्रानं वेळोवेळी पाहिलेलं आहे. मराठा आरक्षणाचा जो GR निघाला आहे तो आपण म्हटलं होतं की मुख्यमंत्र्यांना देखील याचा अधिकार नाही GR काढण्याचा. मुख्यमंत्र्यांना अधिकार नाही, विखे समितीला तर नाहीच नाही. तुम्हाला जोपर्यंत स्टेट बॅकवर्ड कमिशन अथवा सेंट्रल बॅकवर्ड कमिशन अशा पद्धतीचं एक्सक्लुजन अथवा इन्क्लुजन संदर्भात निर्णय घेणार नाही, तोपर्यंत असा GR काढण्याचा तुम्हाला कुठलाही अधिकार नाही. हा GRच मुळात बेकायदा आहे. त्या GRमधल्या मराठा समाजाला कुणबीकरणाद्वारे बोगस सर्टिफिकेट घेण्यासाठी तो जो तुम्ही GR काढला आहे, हा बेकायदा आहे, हा घटनाविरोधी आहे. पवार कुटुंबियाच्या जे मतदान करणार आहेत ते ओबीसी बांधव आहेत असं देखील तुम्ही वक्तव्य केलं. हो, बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये किती ओबीसी आहेत, कोण आहेत, तिथं धनगर किती आहे, माळी किती आहे, याचा अभ्यास एकदा अजितदादा पवारांनी या कारखानदाराच्या नेत्यानं कधीतरी करावा. प्रत्येक वेळी पैसे वाटून आणि लाडक्या बहिणीला बोलून तुम्ही जे काही सत्ता काबीज केली, तुम्ही खूप दिवस झालं सत्तेमध्ये बसलाय, तुम्ही खूप दिवस झालं आमच्या 4 पिढ्यांचं शोषण केलं आहे. आता इथं बंडाची सुरुवात झालेली आहे. ही क्रांती तुम्हाला घरी बसवल्याशिवाय राहणार नाही. मराठा आरक्षणानंतर ओबीसी आरक्षणासाठी जी उपसमिती नेमली त्यावर काय सांगायचं? ही बैल गेला आणि झोपा केला, हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. हेच शहाणपण हा GR निघण्याच्या अगोदर जर ही समिती स्थापन झाली असती आणि या समितीनं विखे पाटील समिती आणि माननीय चंद्रशेखर बावनकुळे समिती यांनी एकत्रित येऊन त्याचा लिगल ॲस्पेक्ट थोडासा तपासला असता, खरं काय दूध का दूध और पाणी का पाणी या महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या समूहांना तसा रोखठोक निर्णय गेला असता, वास्तव परिस्थिती त्यांच्यासमोर मांडली गेली असती. पण निर्णय घेत आहे आणि पुन्हा उशिरा सुचल्यागत, म्हणजे वरात निघून गेली आणि मागणं घोडं घेऊन आलेत. काय करायचं त्या घोड्याचं? लग्न होऊन गेलं आहे, आता कोणाला बसवायचं त्या घोड्यावर? त्यामुळं हे चुकीचं आहे. हे ओबीसीचं आरक्षण संपवणारं हे धोरण आहे. या धोरणाला आम्ही कडाडून विरोध करू. नक्कीच आपण पाहतोय की हे जे धोरण आहे ते ओबीसी आरक्षण संपवण्याचं धोरण आहे, याला आम्ही कडाडून विरोध करू असं प्राध्यापक लक्ष्मण हाके सरांनी यावेळी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. शीतलकुमार मोठे, TV9 मराठी, जुनोनी, सांगोला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.